नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश नरुटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणाथ सायन्स अकॅडमी फलटण. आपल्या गुरुद्रोणाथ सायन्स अकॅडमीच्या डिजिटल हंटवरती आपल्याला नेहमीच एक चांगली न्यूज मिळत असते आणि आज अशीच एक नवीन न्यूज घेऊन आलो आहे आपल्यासाठी. ती म्हणजे जेई मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षेला घेऊन. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की संबंध भारत देशामध्ये आत्ता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी आणि इंजिनिअरिंगची BTech डिग्री मिळवण्यासाठी देशातले नामवंत जे कॉलेजेस असतात, अर्थात IIT, IIIT, आयसर, IISc, NIT या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांचा भर जाण्यासाठी दिसतो. आणि या मोठ्या कॉलेजेसमध्ये, मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये जाण्यासाठी जी परीक्षा लागते त्या परीक्षेचं नाव आहे JEE, म्हणजेच जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. याच एक्झामला घेऊन एक महत्त्वाची न्यूज अपडेट मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे की JEE मेन्सच्या नोंदणीमध्ये 10 वर्षात दुपटीने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की JEEची परीक्षा, नीटची परीक्षा, NDAची परीक्षा या ज्या नॅशनल लेवलच्या CBSE करिक्युलमवरती किंवा NCERT करिक्युलमवरती बेस्ड असणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षा नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणजे NTA कंडक्ट करत असतं. आणि या NTAनं दिलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार 2017ला ज्यावेळेस JEEचे रजिस्ट्रेशन झाले होते, आपण या ठिकाणी बघू शकता, ते 2017चे रजिस्ट्रेशन हे साधारणपणे 9,56,000 घरात होते. तेच 18ला 10,43,000 झाले, 19ला 11,47,000 झाले, 20ला ज्यावेळेस पेंडॅमिक होतं, कोविड होतं, त्यावेळेस कमी होईल अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही, उलट आकडा वाढला, 10,23,00,000 घरात गेलं. 21ला स्लाइटली थोडा कमी झाला, 50,70,000 सीट्स कमी झाल्या, 9,39,000 झाला. पण पुन्हा 22, 23, 24, 25 तो वाढतच गेला. आणि अगदी यावर्षी रिसेंटली 2026च्या जानेवारीमध्ये जो पेपर झाला, त्यावेळेस तब्बल 16,04,000 एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मुलांनी त्या ठिकाणी JEE मेन्स परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन्स आपल्याला त्या ठिकाणी केलेले पाहायला मिळत आहे. याच्यातनं विद्यार्थी मित्रांनो काय बोध घ्यायचा आहे? आपल्याकडे IITचे कॉलेजेस, NITचे कॉलेजेस, IIITचे कॉलेजेस, आयसरचे कॉलेजेस, IIScचे कॉलेजेस आहे तेवढेच आहेत. क्वचितच कुठेतरी एखादं IIT किंवा एखादं NIT 2 ते 3 वर्षातून वाढत असतं. म्हणजे कॉलेजची संख्या तर तेवढीच आहे, पण दरवर्षी रजिस्ट्रेशन्स वाढत आहेत. म्हणजे जी मुलं JEEची प्रिपरेशन करत आहेत त्यांचं डे बाय डे, इयर बाय इयर हे कॉम्पिटिशन टफर होत चाललं आहे. त्यामुळं जर तुम्ही JEE ॲस्पिरंट असाल, आत्ता तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली असेल आणि 11वीला रजिस्ट्रेशन्स करणार असाल, JEEची तयारी करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता IITमध्ये जाण्यासाठी, IIITमध्ये जाण्यासाठी, NITमध्ये जाण्यासाठी तुमचं कॉम्पिटिशन इयर बाय इयर वाढतं आहे. का वाढतं हे कॉम्पिटिशन? एकतर AIचं युग येतं आहे. AIमुळे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज मुलांना शिकाव्याशा वाटत आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहेत, टेक्निकल ड्रिव्हन इन्स्टिट्यूट वाढत आहेत. मग केमिकल असेल, एव्हिएशन असेल, एअरक्राफ्ट असेल, मरीन असेल, टेक्टाईल असेल, रोबोटिक्स असेल, AIDS असेल, अशा नवीन अत्याधुनिक येणाऱ्या ज्या ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढतं आहे. आणि त्याचबरोबरीनं ज्यावेळेस मुलं नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समधून एंटर करतात कॉलेजेसमध्ये, त्यावेळेस मिळणारे हाय पॅकेजेसच या परीक्षेचं खरंच सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे हो, आपल्याला जर 20 लाखांपेक्षा 25 लाखांपेक्षा अधिकचं पॅकेज मिळवायचं असेल पर ॲनम, तर मुलांसाठी सोपा वाटणारा ऑप्शन कोणता आहे? तर तो इंजिनिअरिंग फील्ड आहे. आणि त्यासाठीच मुलं JEE मेन्स ॲडव्हान्सला खूप जास्त पसंती दाखवत आहेत. हा थोडक्यात सर्वे आज आपल्याला त्या ठिकाणी दाखवतो आहे. शिवाय मेडिकलच्या कंपॅरिझनमध्ये डिग्री 4च वर्षात मिळते. मेडिकलची MBBSची डिग्री मिळवायला 5.5 वर्ष द्यावे लागतात. त्यानंतर इंटर्नशिप 1 वर्षाची असते. म्हणजे जिथं 12वीनंतर 6.5 वर्ष मेडिकलला घालवावे लागतात, तिथे इथे फक्त 4 वर्षांमध्ये आपल्या हातामध्ये एक सिक्युअर डिग्री असते. आणि याच अनेक कारणांमुळे इंजिनिअरिंगचं अट्रॅक्शन वाढलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर भारताचा GDP वाढतो आहे, परदेशात पण जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळते. अशा आणि अनेक कारणांमुळे JEE मेन्स परीक्षेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि म्हणूनच तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं आज अट्रॅक्शन काय बनलं आहे? तर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन अर्थात JEEची परीक्षा.
आपल्याला सुद्धा JEE परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीमध्ये येऊ शकता. आपली अकॅडमी सातारा जिल्ह्यातली फलटण तालुक्यातली अग्रगण्य असली अकॅडमी आहे. 1600पेक्षा अधिक विद्यार्थी आपल्या अकॅडमीत शिकत आहेत आणि इथे JEE मेन्सचं ॲडव्हान्सचं अतिशय उत्तम लेवलची तयारी आपण करून देतो आहे आणि म्हणूनच अगदी 4 वर्षांच्या काळातसुद्धा आपण नॅशनल लेवलच्या कॉलेजेसमध्ये NIT असेल, CFIT असेल, IIIT असेल, COP असेल, PICT असेल, VIT असेल, अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन्स होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं जर तुम्ही 10वी पासआउट आता होणार असाल आणि जर तुम्हाला बेटर ऑप्शन हवा असेल JEEच्या प्रिपरेशनसाठी तर आम्ही आपली तयारी करून घेण्यासाठी तयार आहोत. आमची सेकंड बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे अर्जुनाची. पत्ता दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या कॉन्टॅक्टवरती आपण अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्या विद्या सेतू कन्सल्टन्सीचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ॲडमिशन्स तर घेऊ शकता. जरी कधी काही कारणानिमित्त ॲडमिशन नाही शक्य झालं आणि कन्सल्टन्सी तुम्हाला हवी असेल, ॲब्रॉडमध्ये कसं जायचं, मास्टर्स कसं करायचं किंवा इंडियामध्ये राहूनच आपल्याला कशा गव्हर्नमेंटच्या सीट्स मिळवायच्या किंवा अर्न अँड लर्नचे नवीन कुठले कॉन्सेप्ट आपल्याकडे आले जे ते शिका आणि कमवा योजना असतात, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला जर मिळवायची असेल तर तुम्ही आमच्या विद्या सेतू कन्सल्टन्सीला कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करू शकता. अशाच नवीन न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमच्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीचा जो ऑफिशियल सोशल मीडियाचा अकाउंट्स आहेत, यूट्यूबचा चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. आमचा इंस्टाग्रामचा जो चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करा आणि अशाच नवीन न्यूजच्या अपडेट दररोज आमच्याकडून तुम्ही घेत चला. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओबद्दल. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.